चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघात सावित्रीताई रवी पाटील यांचा दणदणीत विजय। माडगाव पंचायत समिती गणात शालिनीताई कोरे यांची मताधिक्यानं निवड। जत तालुक्यातील जाडरबोबला जिल्हा परिषद मतदारसंघातून सावित्रीताई रवी पाटील यांनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवत इतिहास रचला। निवडणूक निकाल जाहीर होताच संपूर्ण मतदारसंघात जल्लोषाचं वातावरण निर्माण झाले। समर्थक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ढोल ताशांच्या गजरात विजय साजरा करत एकमेकांना मिठाई वाटली, तर अनेक ठिकाणी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला। त्याचप्रमाणे माडगाव पंचायत समिती गणातून शालिनीताई कोरे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर स्पष्ट मताधिक्य मिळवत विजय मिळवला। निकाल जाहीर होताच माडगाव, अंकलगी, गुड्डापूर व परिसरातील गावांमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष केला। विजयानंतर कार्यकर्त्यांनी रॅली काढून गावातील प्रमुख रस्त्यांवरून विजय मिरवणूक काढली। सावित्रीताई रवी पाटील यांनी मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत सांगितले, हा विजय सर्वसामान्य मतदारांचा आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आहे। मतदारसंघातील पाणी पुरवठा, रस्ते, आरोग्य सुविधा, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी प्राधान्यानं काम केलं जाईल। शालिनीताई कोरे पाटील यांनी आपल्या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाल्या की मतदारांनी दिलेल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही। पंचायत समिती स्तरावरून गावातील मूलभूत सुविधांसाठी प्रयत्न केले जातील। महिला, शेतकरी व युवकांसाठी विशेष योजना राबवण्याचा मानस आहे। गावोगावी उत्साहाचं वातावरण। निकाल जाहीर झाल्यानंतर जाडरबोबलात, माडघ्याळ, अंकलगी परिसरातील अनेक गावांमध्ये जल्लोष करण्यात आला। समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून नवनिर्वाचित प्रतिनिधींचं अभिनंदन केले। कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा केला। अनेक ठिकाणी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आले होते। नेते व कार्यकर्त्यांचा सत्कार। विजयानंतर विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते, ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सदस्यांचं अभिनंदन केले। या विजयामुळे मतदारसंघात नव्या विकास कामांना चालना मिळेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे। विकासाच्या अपेक्षा या विजयामुळे जाडरबोबला जिल्हा परिषद, माडगाव व पंचायत समिती गणात नव्या विकासांना गती मिळणार असल्याचं नागरिकांकडून व्यक्त होत आहे। पाणी टंचाई, शेतीसाठी सिंचन सुविधा, ग्रामीण रस्ते, आरोग्य केंद्र, शाळा, महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी या प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं जाईल अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे। गटाची मतमोजणी पूर्ण झाली असून या गटात तमन्ना रवी पाटील राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे 1800 मतांनी विजय झाले असून माडगाव पंचायत समिती गणातील शालिनीताई निंगाप्पा कोरे राष्ट्रवादी यांचा विजय झाले। तरी जागरण पंचायत समिती कल्पना महादेव अंकलगी यांचा विजय झाला आहे। सर्व मतदारांना आभार व्यक्त करतो। आपण सगळ्यांनी मदत केलं, आपले पूर्ण आभार व्यक्त करतो। अजितदादांना मी श्रद्धांजली अर्पण करतो। कारण काय झालं, आमच्या नेत्यांचं अडचण झाल्यामुळं अजून तालुक्यात बरेच अडचण झालेले आणि इथून पुढं जत तालुक्यामध्ये विकासाचं राजकारण होईल, पुरोगामी आणि सगळे सेक्युलरिझमला इथं आपण महत्त्व देऊ, सर्व समाजाला सोबत घेऊ। खोटं आणि ढोबळ आणि गबाळ आश्वासन न देता लोकांना, गावगाड्यातील शेतकरी असतील, सर्व घटकांना, शिक्षक, विद्यार्थी, पालक, सगळं आरोग्य सुविधा असतील, जिल्हा परिषद माध्यमातून 9च्या 9 गटात सगळीकडे एकदम चांगलं काम करू। आणि जी काही इथं आश्वासनाचा पाऊस होत होता, तर खऱ्या अर्थाने अगदी जमिनीवर प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटकाला इथून सोबत घेऊन जाण्याचे इथून राजकारण होईल। आणि विक्रमदादा असतील, विलासराव जगताप साहेब असतील, सुरेशराव शिंदे सरकार असतील, आपण सगळे मिळून एकत्र लढल्यामुळं ही यश मिळालेले आहे। जाडरबोबला गटातील सर्व मतदार, कार्यकर्ते अगदी जीवाची रान करून जे राबलेत त्यांच्या अगदी मनापासून इथून आभार व्यक्त करतो। जिल्हा परिषद गट व माडगाव पंचायत समिती गटामध्ये एक काटेकी टक्कर या ठिकाणी लागलेलं होतं। जनशक्ती विरुद्ध धनशक्ती या प्रचंड प्रमाणाच्या काटेच्या टक्करमध्ये या माडगाव पंचायत समितीतील शालिनीताई कोरे व जिल्हा परिषद गटामधील सावित्रीताई तमन्ना पाटील यांनी प्रचंड मताने निवडून आल्याबद्दल काय नेमकं त्यांचं मत काय नेमकं मत काय नेमकं काय असतंय आपलं बोबलेली जिल्हा परिषद गटमध्ये घड्याळचा पॉवरफुल आहे। हा, घड्याळचा पॉवरफुल आहे असे त्यांचे मत आहे।
तिन्ही उमेदवार विजय झाल्याबद्दल आम्ही मनपूर्वक आभार करतो. खऱ्या अर्थानं हा लोकशाहीचा विजय आहे, लोकांचा विजय आहे, जनतेचा विजय, नेत्यांचा विजय नाही, जनतेचा विजय आहे. या ठिकाणी अजित पवार अजून जिवंत आहे. या ठिकाणी महिलांचा चांगल्या प्रमाणे मोठा उत्कृष्ट या ठिकाणी माडगाव पंचायत समिती गट चांद्रबाबला जिल्हा परिषद गटमध्ये जे आलेले दोन्ही महिला यांचं अभिनंदन करत आहे. स्वराज्य मराठी न्यूज चॅनल अंबरनामाळी.